राजकीय भाऊबंदकी आणि लढाई ही काही महाराष्ट्राला नवीन नाही. खास करून काका पुतण्याची लढाई महाराष्ट्रानं यापूर्वीही अनेकदा पाहिलेली आहे. महाराष्ट्रातली 3 दिग्गज राजकीय घराणे, ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्याचा वाद महाराष्ट्र बघतो आहे. मुद्द्याची गोष्ट या नवराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात मी प्रतिभा चंद्रन याच मुद्द्यावर आज चर्चा करणार आहे. अजित पवार आणि शरद पवार या दोघांनी जेव्हा वेगवेगळं व्हायचं ठरवलं, तेव्हा बहुतेक सगळ्या राजकीय पंडितांना असं वाटत होतं की काका पुतण्यात मधली ही एक लुटूपुटूची लढाई आहे आणि ही लढाई काही खरी नाही. दोघंही कुठल्याही क्षणी एकत्र येऊ शकतील. पण अजित पवार वेगळे झाल्यापासून ज्या प्रकारचे राजकीय हल्ले प्रतिहल्ले दोन्ही गटांकडून एकमेकांवर होत आहेत, त्यावरून मात्र एक निश्चित होतंय की ही नेहमीप्रमाणे लुटूपुटूची लढाई नसून दोन्ही गट अतिशय गांभीर्यानं एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत. अगदी कालची गोष्ट करायची झाली तर बारामतीमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार उपस्थित होते. त्यांनी एक सभा घेतली आणि त्या सभेच्या शेवटी एक आवाहन केलं. ते आवाहन असं होतं की त्यांच्या गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी जो कोणता उमेदवार दिला जाईल तो उमेदवार म्हणजे खुद्द अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत असं समजून मतदारांनी निवडून द्यावा. आपल्या नेहमीच्या रोखठोक पद्धतीने अजित पवार एक गर्भित धमकीही द्यायला विसरले नाहीत. त्यांनी असंही स्पष्ट केलं की जर अजित पवारांचा उमेदवार निवडून आला नाही तर मात्र मतदारांनी नेहमीप्रमाणे कामं घेऊन त्यांच्याकडे येऊ नये, ते कुठलीही शाश्वती देऊ शकणार नाहीत. त्या पुढचा मुद्दा खरा महत्वाचा आहे. त्यामध्ये अजित पवारांनी सांगितलं की समोरच्या बाजूकडून ही निवडणूक आपली शेवटची निवडणूक आहे अशा प्रकारची भावनिक साथ घातली जाईल, पण त्याकडे लक्ष देऊ नका. कुठे ना कुठेतरी आपल्या काकांचं राजकारण आणि धक्कातंत्र अनेक वर्ष ओळखणाऱ्या अजित पवारांना बारामतीचा गड टिकवण्यासाठी शरद पवार काय करू शकतात या सगळ्या बाबींचा साकल्याने विचार करून अजित पवारांनी हे विधान केलेलं दिसते. नेहमीप्रमाणे धक्कातंत्र देऊन शरद पवार बारामतीचा प्रतिष्ठेचा गड राखण्यासाठी कदाचित स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात आणि सुप्रिया सुळेंना एखादा सुरक्षित असा मतदारसंघ देऊ शकतात, ही शक्यता अजित पवारांना वाटते आहे आणि कदाचित त्यामुळेच त्यांनी हे विधान केलं. या विधानाबरोबर आपण जर बघितलं तर गेल्या काही महिन्यामध्ये अजित पवारांच्या कुठल्याही वक्तव्याला बिनतोड असं उत्तर जर शरद पवार गटाकडून कोणी देत असेल तर ते काम जितेंद्र आव्हाड अगदी चोखपणे बजावत आहेत. जितेंद्र आव्हाडांनी बारामतीतल्या वक्तव्यालाही लगेच उत्तर दिलं आणि ते म्हणाले की शरद पवारांच्या मृत्यूची आपण वाट बघता आहात का. त्याबरोबर जितेंद्र आव्हाड बरंच काही बोलले, पण आत्ताचा तो मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की बारामतीचा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो पवार कुटुंबाकडून काढून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीने मिशन बारामतीची जी व्यूहरचना सुरू केली होती त्यामध्ये अजित पवार हे एक महत्वाचे घटक ठरणार आहेत. जेव्हा अजित पवारांनी हे आवाहन केलं तेव्हा लगेच त्यांच्या उपस्थित सभेमधून सुनेत्राताईंना तिकीट द्यावं अशी सूचना पुढे आली. त्यामुळे यापुढे बारामतीचा अतिशय प्रतिष्ठेचा असा गड टिकवण्यासाठी शरद पवार काय करतात, कोणती खेळी खेळतात हे पाहणं जसं रंजक ठरणार आहे, तसंच अजित पवार कोणाला मैदानात उतरवतात हे बघणंही महत्वाचं ठरणार आहे. एक मात्र निश्चित की लोकसभेच्या येत्या निवडणुकीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार या तिघांकडून काय भूमिका घेतली जाईल हे महाराष्ट्राच्या दृष्टीनेच नव्हे तर देशाच्या दृष्टीनेही अतिशय रंजक ठरणार आहे. या आणि अशाच मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी नवराष्ट्राचा आमचा हा कार्यक्रम तुम्ही नक्की बघा. तुमच्या जर काही सूचना असतील तर त्याही निश्चित कळवा.